आणि शिवस्मारकाच्या जलपूजनाचा आणि भूमिपूजनाचा हा कार्यक्रम सरकारी आहे, परंतु भाजपनं त्याला भाजपच्या कार्यक्रमाचं स्वरूप दिल्यामुळे मित्रपक्ष कमालीचे नाराज झालेत। यामुळे शिवसेनेच्या एकाही नेत्याने या कार्यक्रमाला कलशपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, तर दुसरीकडे या समितीचे जे अध्यक्ष आहेत विनायक मेटे त्यांनी सुद्धा ही कलश यात्रा अर्ध्यातनं सोडून माघारी फिरणं पसंत केलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज। मला खंत असायचं काय कारण आहे? असं आहे की तळ राखेल तो पाणी चाकेल हे निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे हे त्यांच्या राज्यामध्ये हा कार्यक्रम होतोय, त्याचा ते उपयोग करतायत। हेच काम पूर्वीच्या सरकारमध्ये झालं असतं तर त्यांनी तेच केलं असतं। आता ते कमनशिबी झाले, हे सुदैवी ठरले। शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी 36 जिल्ह्यातून 72 कलश आले। चेंबूरमधून जंगी मिरवणूक निघाली, पण सगळीकडे भाजप नेत्यांची चमकोगिरी बघून विनायक मेटे वैतागले। मिरवणूक अर्धीच सोडून निघून गेले। अरबी समुद्रात पंतप्रधानांना जी बोट घेऊन जाणार आहे त्या बोटीवरूनही मेटेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे नाराजी स्पष्ट आहे। सरकारला आधीच वाटलेलं नाही की पंतप्रधानांसोबत जी मंडळी जाणार आहेत जलपूजनाला त्या ठिकाणी तुमचं स्थान कुठे दिसत नाहीये, या बाबतीत खंत नाही? आयुष्यभर एखादा माणूस त्या ध्येयानं पछाडून तो पूर्ण करू पाहतोय आणि जेव्हा पूर्ण होण्याचा क्षण येईल तेव्हा जर ते त्याला सोबत घेतलं पाहिजे, हे सर्वसाधारण गोष्ट असते। आता ते मला तिथं घेताना माननीय पंतप्रधान साहेबांच्या मध्ये त्यांच्या बोटीमध्ये काही अडचण आली असेल तर ते नाही घेणार। खरं तर राज्यात शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे, पण आजच्या कलश पूजनाच्या कार्यक्रमाकडे एकही शिवसेना नेता फिरकलाच नाही। पहिल्यांदाच कमळासोबत भगव्या पताका फडकताना दिसल्या। शिवसेनेकडून बॅनर्स लावले गेलेले आहेत, शिवस्मारक व्हावी ही बाळासाहेबांची इच्छा असं म्हटलंय। खऱ्या अर्थाने सर्व शिवप्रेमी जनतेला धन्यवाद दिले पाहिजे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या मनातली गोष्ट जर देवेंद्र फडणवीसच पूर्ण करू शकत असतील तर याचा आम्हाला आनंद आहे। शिवसेना सहभागी झालेली दिसत नाहीये, काय सांगाल? खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदीजी येणार आहेत म्हटल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बळावलाय आणि त्या बळावलेल्या उत्साहाचा आपल्याला सार्वजनिक एका अर्थाने त्याची भीड गर्दी दिसते। शिवसैनिक का नाही? मला असं वाटतं की सगळ्यांचा हा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी मिळून करण्याचा आहे आणि त्यामुळे सगळ्यांना येण्याचं आमचं आव्हान आहे। भाजपचा हा थाट सुरू असताना तिकडे शिवसेनेनं पोस्टरबाजी करून भाजपच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करून पाहिला। त्यामुळे बेदिली पुन्हा चव्हाट्यावर आली। मी सध्या उभा आहे सेना भवनच्या शेजारी आणि सेना भवन समोरच एक होर्डिंग्स लावलेला आहे, बॅनरबाजी सुरू केलेली आहे शिवसेनेकडून। हे शिवस्मारक व्हावे ही शिवसेना प्रमुखांची इच्छा असं हे होर्डिंग सेना भवन समोर लावण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सुधीर सयाजी मोरे आहेत, यांनी स्वतःचं नाव देखील इकडे लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। बिनधास्तपणे हे शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेलं आहे। काल राम मंदिर स्टेशनचं उद्घाटनाप्रसंगी वेळी मोठं रामायण घडलं, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि आता शिवस्मारकावरून श्रेयवादाची लढाई आपल्याला पाहायला मिळते। निवडणुकीआधी छत्रपती का आशीर्वाद म्हणत मेटे भाजपसोबत आले, पण आधी मंत्रीपद डावलल्यानं आणि आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अवमान होत असल्यानं नाराज झाले।
शिवसेनेशी भांडी वाजवण्याचा कार्यक्रम तर रोजचाच आहे, त्यामुळे शिवस्मारकाचा कार्यक्रम 100% भाजपचा झालाय. महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्याची पद्धत आहे असं देखील म्हटलं जातंय, काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा पॉलिटिकल अजेंडा नाही, ती आमची निष्ठा आहे, ती आमची सामाजिक जाणीव आहे आणि त्या निष्ठेमुळे, त्या सामाजिक जाणीवेमुळे हा मोठा कार्यक्रम करतो. याचा राजकीय लाभ मिळाला तर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद समजू, याचा राजकीय लाभ मिळाला तर अंबाबाईची, तुळजाभवानीची कृपा समजू. वही हालत इसकी है शिवाजी महाराज के स्टेचू की, उनकी मेमोरियल की. ये कांग्रेस ने भले उठाया हो लेकिन बीजेपी ने इसे पास किया. मैं बधाई देता हूं कि ये हुआ है, लेकिन उस पर इतना खर्च करना, आज महाराष्ट्र में किसानों की हालत बहुत खराब है. अभी असेंबली चल रही थी तो आप बिजली वहां दे रहे थे, आप बिजली कटौती कर दी आपने. वहां पे सबसे ज्यादा महाराष्ट्र में किसान आत्महत्या कर रहा है, टॉयलेट्स नहीं अभी है. ठीक है, इतना प्रचार करके पार्टी को बढ़ाना है या शिवाजी महाराज के मेमोरियल को लगाकर लोगों के दिलों में शिवाजी महाराज की महानता को, उनके किए हुए कामों को दिखाना है. ये सरकार दिखावा बहुत करती है. शिवसेना म्हटलं की भगवा आणि महाराज हे समीकरण आहेच. मधल्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीनं स्मारकाचा मुद्दा तापवत ठेवला, भाषणात महाराज कायम केंद्रस्थानी ठेवले. भाजपनं त्या पुढे जाऊन छत्रपती का आशीर्वाद ही घोषणा दिली आणि स्मारकाचं भूमिपूजन करून एक पाऊल पुढे टाकलं. त्यामुळं महाराजांच्या वारशासाठीची राजकीय लढाई पुन्हा एकदा अधोरेखित झालीये, इतकंच. वैभव परब आणि मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.